एरर आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय गडबड असतात बघा. आपल्याला काय दिसायला भेटतं की विमान उडतंय समजा या अंतरावरती, विमान या अंतरावरती उडतंय, इथं आपला एक्सपोजर स्टेशन आहे. तर विमान या अंतरावरती उडतंय. तुम्हाला एक बात सांगतो मी लगा, एरर कसा येत असतो, एरर कसा येत असतो. आपला जो काही हा फोटोग्राफ आहे, हा वाला फोटोग्राफ, या फोटोग्राफवरती जे काही फोटो येतात ते फोटो नेमके काय असतात रे. तुम्ही जर बघायला गेलात ना तर फोटोग्राफवरती जो काही आपला फोटो येतोय तो फोटो तुम्ही जर का बघितला, एखादा कोणता पण फोटो बघा तुम्ही, जेव्हा पण तुम्ही फोटो बघतात ना तो ॲक्च्युली फोटोवर काय असतो, 2D फोटो असतो. तर फोटो तुम्ही जेव्हा आपण बघतायत ना तो फोटो आपला 2D फोटो आहे, 2D फोटो येतो आपला, बरोबर. आता मला एक बात सांगा, समजा या ठिकाणी एक टावर होता, इथे एक टावर आहे, राईट. आणि या टावरचा जर का समजा मी वरून जर का फोटो घेतला, तर टावरचा जर का वरून मी फोटो घेतला ना, तुम्हाला टावर फक्त एक बिंदू दिसेल. टावर काय दिसेल, फक्त एक बिंदू दिसेल, राईट का. तो टावर जर का व्हर्टिकल फोटोग्राफ जर घेतला तर तो तुम्ही काय म्हणणार की ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन काय त्याचं, तो त्याचा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन जे आहे ना, ती ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन टावरचं एक पॉईंट आहे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन त्याचं काय एक पॉईंट आहे. परंतु घडतंय काय, जेव्हा पण तुम्ही त्या विमानामध्ये काय करतायत, विमानाच्या खाली कॅमेरा लावलेला आहे, तिथून तुम्ही फोटो घेताय, तर जर का समजा कॅमेरा जर का टिल्ट झाला, तर टिल्ट झाल्यामुळे काय होतं माहिती आहे का, हा जो काही आपला टावर आहे ना, तो टावरची उंची त्याच्यामध्ये येऊन जाते. टावरची उंची जी आहे ना तो फोटोग्राफमध्ये येऊन जाते. ही जी काही पांढरी लाईन आहे, हा आपला फोटोग्राफ आहे, ज्याला पॉझिटिव्ह प्लेन किंवा फोटोग्राफ म्हणतात तुम्ही. त्या पॉझिटिव्ह प्लेन किंवा फोटोग्राफवरती काय होतं आहे, जो काही आपला हाईट आहे, म्हणजे घडतंय काय बघा, जो आपला फोटो असतो, हा फोटो काय असतो, 2D प्लेन असतो. फोटो काय असतो, 2D प्लेन असतो. हे जे ग्राउंड आहे ना, हे ग्राउंडसुद्धा काय आहे, हे ग्राउंडसुद्धा 2D प्लेन आहे. तर फोटो 2D प्लेन आहे आणि ग्राउंड पण 2D प्लेन आहे. परंतु तुम्हाला काय दिसायला भेटेल, 2D प्लेन कोणाला म्हणतो आपण, समजा हे एक्स आहे, हे वाय आहे आणि हा झेडवाला असतो. झेड म्हणजे व्हर्टिकल हाईट. तो मग हे जमीन आहे, ही जमीन आहे, ज्या गुलाबी कलरने जे की मी डॅश दाखवतोय ना, ही जमीन आहे. परंतु या जमिनीवरच असणारा हा टावर हा झेड ॲक्सिसमधला आहे. फोटोच्या ठिकाणी जर गेला तर फोटोच्या ठिकाणी काय दिसायला भेटेल, हा फोटो असतो आपला फोटो. आणि फोटोमध्ये जे काही येईल ते तुम्हाला फोटोमध्ये दिसेल. म्हणजे फोटो आपला 2D आहे, जमीन पण आपली 2D आहे, पण जमिनीवर असणारा जो काही हा उभा जो काही टावर आहे, हा उभा टावर आपला त्याच्यामुळे 3D होऊन जाते, 3D होऊन जाते. मग आपल्याला काय दिसायला भेटते, दिसायला असं बनते की जो काही फोटो आहे, या फोटोमध्ये जे फीचर यायला पाहिजे होते, ते 2Dचे फीचर यायला पाहिजे होते. परंतु त्याच्यामध्ये झालं काय, त्याच्यामध्ये असं झालं की 2Dचे फीचर सोडून 3Dचे पण फीचर यायला लागले, राईट का. तो 2Dचे फीचर सोडून 3Dचं पण फीचर यायला लागले. कसे बरं का, लक्ष द्या. सांगायचं तात्पर्य काय आहे समजून घ्या. हा आपला फोटो होता 2D, हा 2D फोटो होता, बरोबर. जमीन कशी होती, जमीन पण 2D होती. परंतु जमिनीवरती हा टावर होता, तो त्या टावरमुळे 3D आपली इमेज बनून जाते. टावरमुळे 3D इमेज बनून जाते. जमिनीवरचे जे 2D वाले जेवढे काही असतील फीचर वगैरे, ते सगळे फोटोवरती येणं ठीक आहे, तिथपर्यंतची बात ठीक होती. परंतु हा फोटोग्राफ आपला प्लेन कोणता आहे, XY प्लेन आहे. जमीन आपली प्लेन कोणती आहे, XY प्लेन आहे. झेड जो काय आहे तो झेड ॲक्सिसच्या अलॉंग येतो. मग मला काय म्हणायचं आहे की XY प्लेनवरचं सरळ XY प्लेनवरती आलं असतं तर काही प्रॉब्लेम झाला नसता, ओके राहिलं असतं. परंतु घडतंय काय, आपल्या फोटोमध्ये काय होऊन जातं, आपल्या फोटोमध्ये हा जो काही झेडवाला आहे ना, हा झेडवाला पण येऊन जातोय. बघा तुम्ही, जेव्हा पण तुम्ही पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू काढता तर तुम्हाला काय दिसायला भेटतंय की जो झेडवाला आहे ना, हवाला ही हाईटसुद्धा फोटोमध्ये येऊन जाते. आलं का लक्षामध्ये. तो आपल्या फोटोमध्ये यायला काय पाहिजे होतं, फक्त 2D वाले यायला पाहिजे होते. 2D म्हणजे काय, एक्स आणि वाय प्लेनमधले. तो ग्राउंडवाला जो काही XY प्लेनमध्ये जेवढे काही गोष्टी आहेत ना, ते यायला पाहिजे होते. झेड ॲक्सिसवाले यायला नको पाहिजे होते. का, कारण की आपला फोटोच 2D आहे. तो आपला फोटो 2D आहे, त्यामुळे ग्राउंडचे 2Dचे सगळे फीचर तिथे यायला पाहिजे होते. पण झेड ॲक्सिसवाला पण चुकून या ठिकाणी येऊन जातोय. आणि हा जो काही येत आहे यालाच म्हणतो आपण एरर. याला काय म्हणतो आपण, एरर किंवा डिस्टॉर्शन. तो एरर म्हणा, डिस्टॉर्शन म्हणा किंवा डिस्प्लेसमेंट म्हणा. मग आता हा जो काही डिस्टॉर्शन किंवा हा डिस्प्लेसमेंट म्हणजे जो काही 3D, जो ग्राउंडवरचा झेड ॲक्सिसवरचा आहे, तो आपल्या 2D फोटोमध्ये येऊन जातोय. आपल्या 2D फोटोमध्ये जर का झेड ॲक्सिसवाला जर का आला, तर तो जो काही येतोय ना फोटोमध्ये, तो एक एरर आहे, तो एक डिस्प्लेसमेंट आहे, तो एक डिस्टॉर्शन आहे. आणि त्यालाच आपण म्हणून देतो डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं का तुम्हाला. तो 2D ग्राउंड जो काही आहे तो ग्राउंड 2D होता, परंतु उंच्या जेवढ्या काही उंची आहेत ना, एखादा ग्राउंड सरफेस आहे तो काय आपला 2D सरफेस आहे. परंतु त्याच्यावरती असणारे जी बिल्डिंग, टावर बिल्डिंग असेल, जे हायटेड गोष्टी आहेत ते झेड ॲक्सिसच्या अलॉंग असतात. मग फोटोमध्ये जर बघायला गेलात तर झेड ॲक्सिसवाला पण येऊन जातोय. ॲक्च्युली फोटो पण काय 2D आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. फोटो पण काय आपला 2D आहे, परंतु 2D फोटोमध्ये 3Dचा मेंबर जो काही ना ग्राउंडवाला, तो येऊन जातोय. आणि जो कोणी येऊन जात असेल ना, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो डिस्टॉर्शन, एरर और डिस्प्लेसमेंट. मग आता हे येतं कशामुळे, तो लक्षात घ्या. जो काही हा डिस्टॉर्शन किंवा डिस्प्लेसमेंट आहे तो कशामुळे येतो, तो येतो 2 गोष्टींमुळे. 2 गोष्टी कोणत्या बरं का, एक आहे ग्राउंड रिलीफ,
बघू त्या ग्राउंड रिलीफला काय मिनिंग होतो ग्राउंड रिलीफचा. तर तुम्हाला सांगायचा प्रयत्न काय करतोय मी बाबा, की जो झेड ॲक्सिसचा ग्राउंडवरचा झेड ॲक्सिसचा अलॉंग जो आहे ना, तो आपल्या फोटोच्या एक्स वाय प्लेनमध्ये का आला, तो यायला नको पाहिजे होता. तर तो जो काही आला ना, तो आपला काय झाला, एरर झाला, डिस्प्लेसमेंट झाला, राईट का. तो एरर किंवा डिस्प्लेसमेंट झाला, त्याचा वापर आपण उंची काढण्यासाठी करतो, तो भाग पुढचा आहे. ठीक आहे. तो ग्राउंड रिलीफमुळे असं घडतं. आणि दुसरं काय आहे, दुसरं आहे कॅमेरा टिल्टिंग. कॅमेरा टिल्ट. आता तुम्हाला दिसायला भेटेल काय घडतंय बघा. कॅमेरा टिल्ट मी सांगण्याचा प्रयत्न काय करतो. मला एक बात सांगा, समजा आपला जो की कॅमेरा आहे हा कॅमेरा अशा पद्धतीने, जर कॅमेराची ॲक्सिस जर टिल्ट झाली, अशा पद्धतीने जर का कॅमेराची ॲक्सिस जर का समजा टिल्ट होत असली, तर तुम्हाला नाही वाटत का टावर आपल्या याच्यामध्ये असा तिरपा येऊन जाईल. टावर बी होऊन जाईल ना. तो हायटेड वस्तू जर का कॅमेऱ्याची ॲक्सिस जर का टिल्ट झाली, तर ग्राउंडवरचे जेवढे काही हायटेड वस्तू आहेत ते आपल्या फोटोमध्ये येऊन जातील. म्हणजे ॲक्च्युली जो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन होता, तो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन यायला पाहिजे होता. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय, हा पॉईंट यायला पाहिजे होता रे, पण पॉईंट नाही. टावर कसा यायला पाहिजे होता, पिक्चरमध्ये टावर काय यायला पाहिजे होता, फक्त पॉईंट यायला पाहिजे होता, पण टावर नाही तर डायरेक्ट हाईट येऊन जाते. तो 3D पोर्शन येऊन जाते. तर तो आपला काय झाला, डिस्प्लेसमेंट झाला. ठीक आहे. तर मग आता आपण बघूया डायग्रामवरून आपण समजून घेऊया. ही समजा आता बघा, हा आपला एक्सपोजर स्टेशन होता. ही टोटल हाईट मला सांगा, ही कॅपिटल हाईट, याला मी फ्लाइंग हाईट म्हणतोय. तर ही पिवळी लाईनला आपण काय म्हणणार आहे सांगा बरं. जी पिवळी लाईन आहे याला आपण काय म्हणणार, पटापट उत्तर देत चला. राईट का. तो हे डॅटम आहे, याला डॅटम म्हणा तुम्ही, मीन सी लेवल म्हणा किंवा डॅटम म्हणा. तो आता आपण काय म्हणतो, हा डॅटम झाला. मग आता हा टावर जो आहे, टावरची हाईट समजा स्मॉल एच आहे. हा टावर आपला आहे, याची हाईट स्मॉल एच तुम्हाला दिलेली. आता दिसायला काय भेटतं मला, की ड्यू टू द ग्राउंड रिलीफ कोणाला म्हणतो, ड्यू टू द हायटेड ऑब्जेक्ट. ग्राउंडवरती असणारे, आता मी एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो, काय बरं का, मॅप जो असतो ना आपला, हा मॅप आपला नेहमी कॉन्स्टंट स्केलचा असतो. कॉन्स्टंट स्केल म्हणजे मॅपवरती जर का तुम्ही कोणत्या पण ठिकाणी तुम्हाला एक कोपऱ्यामध्ये स्केल लिहिली असते, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर हा पूर्ण मॅपवरती तुम्ही यूज करू शकतात. परंतु जो काही आपला मोजेक आहे, मोजेक म्हणजे फोटोगॅमेट्रीने तुम्ही जे काही करतात ना ते वालं, तर फोटोगॅमेट्रीने ते तुम्ही करतात. फोटोगॅमेट्रीने जे तुम्ही करतात, फोटोगॅमेट्रीच्या वेळेस काय होतं माहिती आहे का, तो आपला ग्राउंड जो आहे ना अशा पद्धतीने असतो, अशा पद्धतीने ग्राउंड असतो आणि विमान इथून जात असतं. तर विमान इथून जात असतं, त्यामुळे इथं काय दिसायला भेटेल, इथं स्केल वेगळी असते आणि इथे विमान आल्यानंतर इथं स्केल वेगळी असते, याचा अर्थ फोटोगॅमेट्रीमध्ये जो आपण फोटोग्राफ काढत असतो तो वेगवेगळ्या स्केलचा येत असतो. ती स्केल कॉन्स्टंट राहत नाही. कालच आपण बघितलं की 50 मीटर इलिव्हेशनवरती स्केल वेगळी होती, तर 60 मीटरवरती स्केल वेगळी होती. मग तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय या वाक्यामधून, की फोटोगॅमेट्रीमध्ये जेव्हा आपण फोटो काढतो तर फोटो जे काही आहेत ना वेगवेगळ्या स्केलमध्ये येत असतात. याचा अर्थ काय, कॉन्स्टंट स्केल नसते. ठीक आहे. तो कॉन्स्टंट स्केल नसते. तो पॉईंट पण एक लक्षात राहू द्या. तर तुम्हाला काय बोललो मी, 2 प्रकारचे एरर असतात, डिस्प्लेसमेंट असतात. एक असतो ग्राउंड रिलीफ आणि एक असतो आपला कॅमेरा टिल्ट. ग्राउंड रिलीफ म्हणजे काय, ग्राउंडवरचे जेवढे पण ऑब्जेक्ट आहेत ना, हायटेड ऑब्जेक्ट, ते हायटेड ऑब्जेक्ट आपल्या म्हणजे झेड ॲक्सिसवाले ते आपल्या याच्यामध्ये येऊन जातात. ठीक आहे, आपल्या याच्यामध्ये येऊन जातात. कशामुळे येतात, ड्यू टू द चेंजिंग ऑफ द स्केल. तर स्केल चेंज झाल्यामुळे बघा, ग्राउंड रिलीफ म्हणजे काय, स्केल चेंज होत चालली आहे प्रत्येक वेळेस, प्रत्येक मुमेंटला. जसं तुम्ही फोटो काढत चाललात ना, आता काहीतरी वेगळी स्केल होती, पुढच्या फोटो काढताना वेगळी स्केल, तो स्केल चेंज झाल्यामुळे जे काही तुम्हाला एरर दिसायला भेटतो, एरर म्हणजे कसा, ही हायटेड ऑब्जेक्ट पण तिथं दिसायला लागून जातो. तो स्केल चेंज झाल्यामुळे जो काही तुमचा फोटोमध्ये एरर येतो, डिस्टॉर्शन येतो, डिस्प्लेसमेंट येतो, त्याला म्हणतो आपण ग्राउंड रिलीफ. आणि दुसरा काय असतो आपला कॅमेरा टिल्ट. आता कॅमेरा टिल्ट म्हणजे काय बरं का, तो कॅमेरा जर का समजा आपला अनइंटेन्शनली कॅमेराची जर का ॲक्सिस टिल्ट झाली, तर तुम्हाला अशा पद्धतीने ही उंची पण इथं दिसायला भेटेल. सांगायचं तात्पर्य काय बाबा, की कॅमेरा जर का समजा कॅमेराचा ॲक्सिस जर का टिल्ट झाला किंवा कॅमेरा जर का टिल्ट झाला, आणि दुसरं म्हणजे ग्राउंड रिलीफ म्हणजे स्केल बदलणं. ग्राउंड रिलीफ तर प्रत्येक वेळेस येणारच असतो. तो ग्राउंड रिलीफ आणि कॅमेरा टिल्ट याच्यामुळे आपल्या फोटोमध्ये एरर येतो, त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. तर मग आता आपल्या सिलेबसमध्ये फोकस कशावरती द्यायचा आहे, आपल्याला फोकस द्यायचा आहे ग्राउंड रिलीफवरती, ज्याला म्हणतो आपण रिलीफ डिस्प्लेसमेंट. ज्याला काय म्हणतो आपण, ग्राउंड रिलीफ डिस्प्लेसमेंट म्हणा किंवा रिलीफ डिस्प्लेसमेंट म्हणलं तरी पण चालेल. तो ठीक आहे, लक्षात घ्या. स्केल बदलल्यामुळे ग्राउंड रिलीफ येतो, तर कॅमेरा टिल्ट झाल्यामुळे कॅमेरा टिल्टमुळे कॅमेरा टिल्ट. ठीक आहे, कॅमेरा टिल्ट डिस्प्लेसमेंट. आणि एक काय असतो आपला रिलीफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू चेंजिंग द स्केल, अँड कॅमेरा टिल्ट डिस्प्लेसमेंट ड्यू टू द टिल्टिंग द कॅमेरा, ड्यू टू द टिल्टिंग कॅमेरा. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवतो. बाबा ठीक आहे, आता दोघांपैकी आपल्याला बघायचं आहे ग्राउंड रिलीफ, ज्याला म्हणतो आपण रिलीफ डिस्प्लेसमेंट. याला हा एक एरर झाला आपला. तो रिलीफ डिस्प्लेसमेंट काय असतो आता बघू, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता झालं काय, हा इथं जो आहे ना आपला, हा काय होता आपला, हा होता आपला एक्सपोजर स्टेशन. ही सरळ व्हर्टिकल हाईट.
ही सरळ सरळ काय आपली व्हर्टिकल हाईट. तो कॅमेराची ॲक्सिस जी आहे ना, कॅमेराची ॲक्सिस पण हीच आहे. आणि लक्षात घ्या मी काय म्हणतोय, तो कॅमेराची ॲक्सिस जी आहे ना, ही कॅमेराची ॲक्सिस पण हीच आहे. ओके, तो कॅमेरा ॲक्सिस पण तीच आहे. आणि दुसरं म्हणजे काय बरं का, व्हर्टिकल ॲक्सिस पण हीच आहे. म्हणजे हा फोटोग्राफ कोणत्या प्रकारचा आहे, हा व्हर्टिकल फोटोग्राफ आहे. भलेही हा व्हर्टिकल फोटोग्राफ असला तरीसुद्धा एरर येऊन जातो. कशामुळे, स्केलमुळे, स्केलच्या चेंजमुळे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय दिसायला भेटतं बरं का, की यार हा झेड ॲक्सिसवाला आपल्या फोटोमध्ये येऊन जातो रे. अशा पद्धतीने तो टावर येऊन जातो. बघायचं असेल तर पुढच्या इमेजवर बघा. हे बघा, जे काही इमेज तुमच्या डोळ्यासमोर दिसायला भेटते ही व्हर्टिकल फोटोग्राफची इमेज आहे. त्याची कॅमेरा ॲक्सिस पण आणि त्याची व्हर्टिकल ॲक्सिस पण एकच आहे. ठीक, लक्षात आलं. तो व्हर्टिकल फोटोग्राफमध्ये घडतंय काय आहे, ड्यू टू द चेंजिंग द स्केल, ग्राउंड रिलीफ ऑर रिलीफ डिस्प्लेसमेंट, दॅट इज रिलीफ एरर आर अकर इन द फोटो. आता काय होते, हा जो काही आपला टावर आहे अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटून जातो. तो झेड ॲक्सिसवाला पण फोटोमध्ये येऊन जातोय. तो एरर आहे, तो तुम्हाला मायनस करावा लागतो, तुम्हाला करेक्शन करावं लागतं. मग मी काय करतो आता, हा जो काही झाला आपला, हा रिलीफ डिस्प्लेसमेंट झाला, तो एवढं हे अंतर किती आहे मला ते मायनस करायचं ना, तुम्हाला करेक्शन करायचं ना. हा एवढा ते एरर आहे. मग एरर जर का तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला करेक्शन अप्लाय करावा लागतो. पण हा एरर किती आहे तो तुम्हाला काढावा लागेल. देअरफॉर यू हॅव टू बी कॅल्क्युलेट व्हॉट, जो ग्रीन कलर जे काही आहे तो ग्रीन कलर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. की यार हा ग्रीन कलर किती आहे तो मला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, तो स्मॉल एच इज द हाईट ऑफ द टावर, कॅपिटल इज द फ्लाइंग हाईट. राईट, आता लक्षात घ्या, पुढे जाऊ आपण पुढच्या पेजवरती. तो फोटोग्राफ, हा बघा फोटोग्राफ आपला पॉझिटिव्ह प्लेन आहे, टावर आहे. नंतर के म्हणजे काय, के म्हणजे प्रिन्सिपल पॉईंट. चला प्रिन्सिपल पॉईंट कोणाला म्हणतो पटकन सांगा कोणतरी एकाने. प्रिन्सिपल पॉईंट, हा फोटोग्राफ प्रिन्सिपल पॉईंट आहे, हा ग्राउंड प्रिन्सिपल पॉईंट आहे. प्रिन्सिपल पॉईंट म्हणजे काय सांगा पटकन, फास्ट करा, फास्ट. कॅमेरा ॲक्सिस ज्या पॉइंटला हे आपल्या प्रिन्सिपल प्लेनला कट करते ती, राईट का. तो प्रिन्सिपल प्लेनला ज्या पॉईंटमध्ये कट करत असेल तो आपला काय झाला, प्रिन्सिपल पॉईंट झाला. ठीक आहे, तो प्रिन्सिपल पॉईंट, तो फोटोग्राफ प्रिन्सिपल पॉईंट झाला. पण त्याला जर का सरळ सरळ खाली ओढत असणार तुम्ही, तो आपला काय झाला, ग्राउंड प्रिन्सिपल पॉईंट. तो ग्राउंड प्रिन्सिपल पॉईंट आणि हे प्रिन्सिपल पॉईंट आपल्याला माहिती आहे. मग आता आपण करतो काय नेमकं, आपल्याला फाइंड आउट करायचं की हे अंतर किती आहे. त्यासाठी पुढे जाऊया. इथं डिफिनेशन दिली बघा. द डिस्प्लेसमेंट ऑफ एनी पॉईंट ऑन द फोटोग्राफ फ्रॉम इट्स ट्रू ऑर्थोग्राफी. म्हणजे लक्षात येते का, फोटो कोणता काढताय तुम्ही, व्हर्टिकल फोटोग्राफ. मग मला एक बात सांगा, समजा आपली विमान इथं आहे, कॅमेरा इथं आहे, कॅमेराची व्हर्टिकल ॲक्सिस इथं आहे. हे समजा एवढा, आता एरिया किती येतोय, एवढा एरिया, पर्स्पेक्टिव्ह आहे ना, एवढा एरिया आपण घेऊन घेतोय. मग एवढा एरिया तुम्ही घेते ठीक आहे, परंतु काय होतं माहिती आहे का, हा इथं असणारा टावर जो आहे ना आपल्या फोटोग्राफमध्ये येऊन जातो. राईट का, आपल्या फोटोग्राफमध्ये येऊन जातो. तो कशा पद्धतीने येऊन जातो, तो अशा पद्धतीने एवढा येऊन जातो. तर तो जो काही फोटोग्राफमध्ये येऊन जातो ना, म्हणजे तुम्ही व्हर्टिकल फोटोग्राफ काढतायत. लक्षात घ्या, टावरचा जर का व्हर्टिकल फोटोग्राफ काढला तर काय दिसायला भेटेल, एक पॉईंट दिसायला भेटेल. पण आता पॉईंट न दिसता डायरेक्ट हा उंची पण दिसायला लागून जाते. मग हे जे काही उंची आहे ना, हे आहे आपलं रिलीफ डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं का, तो हा पॉईंट होता आपला रिलीफ डिस्प्लेसमेंटचा. तर डिस्प्लेसमेंट ऑफ एनी पॉईंट फोटोग्राफ फ्रॉम इट्स ट्रू ऑरोग्राफिक पोझिशन. तर ट्रू ऑरोग्राफिक पोझिशन म्हणजे काय, तो पॉईंट दिसायला पाहिजे होता, टावर काय दिसायला पाहिजे होता, पॉईंट. पण ड्यू टू द पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू, कॅमेराचा इथं आहे, कॅमेराची ॲक्सिस इथं, तो ड्यू टू द पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू, त्यामुळे काय होतं, हे जो काही ना त्याचं, सो ट्रू ओरोग्राफिक पोझिशन ड्यू टू द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. त्या हाईट जो आहे आपल्या फोटोग्राफमध्ये पण येऊन जाते. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, रिलीफ डिस्प्लेसमेंट किंवा ग्राउंड रिलीफ डिस्प्लेसमेंट किंवा ग्राउंड रिलीफ एरर अशा पद्धतीने आपण त्याला म्हणून देत असतो. ठीक, तर हे बघा बरं का, आता मी त्याला नावं देऊन देतो. आता नावं काय द्यायचे बरं का, तुम्हाला दिसायला भेटलं की यार हा जो काही इथं आहे, हे वाला हा आपला टावर आहे, ही टावरची उंची, तर तुम्हाला तोच काढायचा आहे. मग जो हा जो काही डी दिलेला आहे याला काय लिहिणार मी आता, हा दिस डी इज नथिंग बट अवर रिलीफ डिस्प्लेसमेंट, जो आपल्याला काय करायचं याच्यावरचे करेक्शन अप्लाय करायचं. सो रिलीफ डिस्प्लेसमेंट आता किती असेल तो रिलीफ डिस्प्लेसमेंट बघून घेऊया. तो ग्राउंड प्रिन्सिपल पॉईंटपासून टावरचा जो काही बॉटम आहे तो टावरचा ट्रू ऑर्थोग्राफी प्रोजेक्शनवाला हवाला, तो ट्रू ऑर्थोग्राफी प्रोजेक्शनवाला हा जो काही ए आहे याला मी कॅपिटल आर म्हणतो. तो हे अंतर पण किती असणार, जवळजवळ कॅपिटल आरच असणार. राईट का, तो हे अंतर पण कॅपिटल आरच आहे. हे टोटल कॅपिटल एच आहे. इथपर्यंत ही बात पण तुम्हाला चांगल्या पण माहिती आहे. आणि ही फोकल लेंथ आहे ही पण तुम्हाला माहिती आहे. तो एवढी बात तर कन्फर्म झालेली तुम्हाला अगोदरच. पुढे जाऊया. आता आपण प्लान बघू. आता तुम्ही जर का प्लानला ऑब्झर्व केलं, वरून जर का प्लानला जर का ऑब्झर्व केलं, तुम्हाला काय दिसायला भेटेल की जो काही आपला फोटोग्राफ होता, हा फोटोग्राफ आहे, तर फोटोग्राफमध्ये आपल्याला टावर ना अशा पद्धतीने दिसतोय तो प्लानमध्ये, बरोबर. तो प्लानमध्ये मग तुम्हाला काय दिसायला भेटेल माहिती आहे का, आपण काय करतो आता, आपण एक काम काय करतो, लक्ष द्या या इमेजमध्ये लक्ष द्या. तो ही टावरची जी काही उंची आलेली आहे अशा पद्धतीने मध्ये कागदमध्ये आपल्या फोटोग्राफमध्ये शिरते ती. तो कोणतं वाला बरं का, हा गुलाबी कलरची जी ओरिजिनल लाईन काढली ना मी आता, तो ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग मी काय करतो, हा जो आपला पॉईंट आहे हा वाला, जिथं मी बरोबर डाट ठेवतो के वाला पॉईंट, के पॉईंट,
दिसतोय के पॉईंट, त्या के पॉईंटला काय म्हणतो आपण रे, त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल पॉईंट. याला काय म्हणतो आपण प्रिन्सिपल पॉईंट. तर प्रिन्सिपल पॉईंटपासून रॅडियली आउटवर्ड डिस्टन्स, प्रिन्सिपल पॉईंटपासून रॅडियली आउटवर्ड डिस्टन्स इथून तर इथपर्यंत कुठपर्यंत आलो बघा, कुठपर्यंत आलो बघा. जो काही आपला टावर होता ना, या टावरची हाईट ज्या ठिकाणी भेटते फोटोमध्ये, ही टावरची हाईट ज्या ठिकाणी भेटते फोटोमध्ये या पॉईंटपर्यंत येतोय. तर लक्षात घ्या, के पासून इथपर्यंत जे अंतर आहे याला मी आर म्हणतो. याला काय म्हणतो मी, आर म्हणतो. तुम्हाला डायग्राम वगैरे काढता येत असेल तर बघून घ्या, काढून घ्या. राईट. तुम्हाला काय दिसायला भेटतो बाबा, की हा टावर आपल्या फोटोमध्ये जाऊन भेटतोय ना, तर टावर ज्या पॉईंटला भेटतोय, टावरचा जो काही पॉईंट आहे हवाला जिथं आहे, तर के पॉईंटपासून प्रिन्सिपल पॉईंटपासून रेडियली आउटवर्ड अंतर जे काही आहे याला मी आर म्हणतो. तो आपला स्मॉल आर झाला. आणि तुम्हाला दिसेल की बॉटम पण पिक्चर, बॉटम पण येतोय ना आपला, बॉटम पण येतोय. तो मग के पासून बॉटमपर्यंत जे काही अंतर आहे ना याला मी स्मॉल आर नॉट म्हणतो. राईट का. तो हे इथून तर इथपर्यंत किती होतं, हा होता आर, आणि इथून तिथपर्यंत किती होता, हा स्मॉल आर. लक्षात येते की नाही काय माहिती होतं बघा. या प्रिन्सिपल पॉईंटपासून इथपर्यंत, प्रिन्सिपल पॉईंटपासून इथपर्यंत जे काही अंतर आहे याला छोटा आर म्हणतोय. राईट. म्हणजे की आपलं काय आहे बरं का, आपल्या टावरची ती टावरच्या उंचीपर्यंत, टावरची जी उंची आपल्या फोटोमध्ये आली आहे तिथपर्यंतचं अंतर, आणि के पासून टावरचा जो बॉटम आहे इथपर्यंत जे काही अंतर आहे ना, इथपर्यंत जे काही अंतर आहे ना याला मी काय म्हणून देतोय, याला म्हणून देतोय छोटा आर. मग मला सांगा टावरची उंची फोटोमध्ये किती असेल. सुजाता, सुजाता उत्तर दे फक्त. टावरची उंची फोटोमध्ये किती असेल. सुजाता असेल तर सुजाताने उत्तर द्यावं. किती असेल. सो दिस इज दी वाट, हे वाला अंतर काढायचं आपल्याला. राईट का, डी काढायचं आहे. तो डी इज इक्वल टू काय म्हणणार तुम्ही, आर मायनस आर नॉट. काय म्हणणार तुम्ही, आर मायनस आर नॉट. बघून घ्या वाटलं असतं आर मायनस आर नॉट. तो आर मायनस आर नॉट मी कोणाला म्हणतोय, या के पॉईंटपासून डायरेक्ट टॉपपर्यंत जो काही अंतर आहे हे आपलं झालं आर मायनस आर नॉट. जर केलं तर तुम्हाला हाईट भेटून जाईल. बरोबर की तुम्हाला काय भेटून जाईल, हाईट भेटून. तर मग याला म्हणतो आपण, याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट, रिलीफ डिस्प्लेसमेंट. मग तुम्हाला फाइंड आउट करायचा हा डी, अँड दिस डी इज इक्वल टू आर मायनस आर नॉट. सो आर मायनस आर नॉट या पद्धतीने तुम्ही केला तर रिलीफ डिस्प्लेसमेंट तुम्हाला जमून जाते. ठीक आहे, चला मग पुढे जो पटपट पॉईंट काय काय विचारतात लक्षात घ्या. जो काही आपले हे जे काही हे अंतर जे घेतोय ना मी आर आणि आर नॉट, हे काय रेडियल डिस्टन्स आहे, रॅडियली आउटवर्ड डिस्टन्स असतात ते. तो रॅडियली आउटवर्ड डिस्टन्स फ्रॉम द व्हॉट, फ्रॉम द प्रिन्सिपल पॉईंट. तो प्रिन्सिपल पॉईंटपासून रॅडियली आउटवर्ड डिस्टन्स मी घेतोय ते लक्षात घ्या. आणि काय काय पॉईंट सांगितले तुम्हाला, ड्यू टू द चेंजिंग स्केल, ड्यू टू द चेंजिंग स्केल व्हर्टिकल फोटोग्राफ जरी असला, तर व्हर्टिकल फोटोग्राफ जर असला तर ॲक्च्युली त्या जो जे काही फीचर आहेत ग्राउंडवरती त्यांचा फक्त पॉईंट दिसायला पाहिजे होता. पण व्हर्टिकल फोटोग्राफ आहे, पॉईंट दिसण्याच्या ऐवजी त्या याची डायरेक्ट उंची येऊन जाते फोटोमध्ये, ती आपली डिस्प्लेसमेंट आहे. ही बात लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. पुढे दो, लेंथ ऑफ हाईट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द फोटोग्राफ इज द रिलीफ डिस्प्लेसमेंट. लक्षात घ्या, जी काही आपली ग्राउंडवरची उंची आहे ना, एखाद्या टावरची बिल्डिंगची, ती फोटोमध्ये येऊन जाते आणि ती जी उंची असते त्यालाच आपण रिलीफ डिस्प्लेसमेंट म्हणतो, एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये. रिलीफ डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर इन द डिरेक्शन रेडियली. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू के. तो विथ रिस्पेक्ट टू के ॲज अ सेंटर मीन्स व्हॉट, प्रिन्सिपल पॉईंटपासून रॅडियली आउटवर्ड मेजर करतात. रॅडियली आउटवर्ड तुम्ही मेजर करत असतात. तर रॅडियली आउटवर्ड कधी करतो, रॅडियली इनवर्ड कधी करतो, त्यासाठी आपण नोट्स पण लिहिले आहेत. पुढे जाऊन नोट आहेत 2-3. ठीक, पुढे जाऊन मग आता आपण याचं आपण डेरिव्हेशन काढून घेऊया. बघा आता आपण गंमत बघूया काय करायचं आपल्याला. तर आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, तुम्ही जर बघायला गेलात की समजा इथं एक्सप्लोरर स्टेशन होता, हा एक्सप्लोरर स्टेशन आहे, हे मीन सी लेवल आहे, डायरेक्ट मीन सी लेवल. ठीक आहे, सो मीन सी लेवल आहे, हे कॅपिटल याची. इथं आपला इथं टावर येतोय, इथं टावर आहे. ठीक आहे, या टावरची उंची किती आहे, एच आहे. ठीक, नंतर तुम्हाला दिसायला भेटेल की हे काय रे, हे आहे व्हर्टिकल ॲक्सिस. बिकॉज ऑफ व्हॉट, व्हर्टिकल ॲक्सिस पण तेच आणि कॅमेराची ॲक्सिस पण तेच. कोणत्या प्रकारचा फोटोग्राफ होईल आपला, तो फोटोग्राफ होईल आपला कोणता वाला, तो फोटोग्राफ होईल आपला व्हर्टिकल फोटोग्राफ. हा आहे फोटोग्राफ. आता काय होईल ॲक्च्युली, हा पण हे बॉटम आणि टॉप दोघं येऊन जातं याच्यामध्ये. हे अंतर किती म्हणलो इथून तिथपर्यंत, हे आहे आर, आणि हे पण किती आहे आर. तुम्हाला दिसायला भेटेल समजा मी याला ए म्हणतो, याला मी बी म्हणतो. तर फोटोग्राफमध्ये जर का ते गेले तर त्याचं नाव काय देईल मी, त्याचं नाव काय देईल फोटोग्राफमध्ये जर गेलं तर समजा तो याला देतो मी छोटा ए, याला देतो छोटा बी. लक्षामध्ये. तर तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, छोटा ए आणि छोटा बी याला म्हणतो आपण रिलीफ डिस्प्लेसमेंट डी. तुम्हाला तो शोधायचा आहे की तो किती असेल, कोणता वाला, ज्याला ग्रीन करतो हे वाला अंतर, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग ते जर का फाइंड आउट करायचं असेल तर आपण रेडियल डिस्टन्स मेन्शन करत होतो. काय काय मेन्शन करत होतो बरं का, तो इथून तर या के पासून, हा के पॉईंट आहे ना, या के पॉईंटपासून हा ओ पॉईंट आहे आपला, के पॉईंटपासून ए पर्यंत जे काही अंतर असेल टोटल त्याला म्हणतो आपण आर, त्याला म्हणतो छोटा आर. आणि के पासून या बी पर्यंत अंतर जे काही असेल त्याला म्हणतो आपण छोटा आर नॉट.
आर नॉट. सो देअर फोर डी इज इक्वल टू काय असणार आपला, डी इज इक्वल टू काय असणार आपला, आर मायनस आर नॉट. इथपर्यंत तुम्ही बेसिक लेवलला लिहून घ्यायला पाहिजे. ठीक, मग इथपर्यंत जर का तुम्ही आले समजा, तर आता आपल्याला करायचं काय, आपल्याला आता डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं. कशा पद्धतीने डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं बघा. तर आपण एक काम करू ना, आपण एक काम करू, एक त्रिकोण घेऊ. कोणता त्रिकोण, इथून तर इथपर्यंतचा हा बघा, हा वाला त्रिकोण घेतो बघा. तो टॉप जो आहे ना आपल्या टावरचा टॉप, हा टावरचा टॉप इथून ते इथपर्यंत हा वाला त्रिकोण घेतो. आणि दुसरा त्रिकोण घेतो मी, सिमिलर ट्रायंगल घ्यायचा मला, हा वाला त्रिकोण घेतो. दिसतंय का रे तुम्हाला दोन त्रिकोण कोणते घेतो मी तर, आणि दोन त्रिकोण तेच का घेतोय तुम्हाला कळून जाईल. हे दोन त्रिकोण मी घेतले. आता या दोन त्रिकोणवरती जर का तुम्ही सिमिलॅरिटी ट्रायंगल जर का लावला, किंवा जर का तुम्ही स्केलचा नियम जर लावला, तर काय येईल माहिती आहे का. तो हे बघा, हा फोकल लेंथ आहे आपला एफ, हे फोकल लेंथ एफ आहे. तर तुम्ही काय करणार माहिती आहे का, इथपर्यंतची बात आहे ना, तुम्ही काय लिहिणार, एफ डिवाइड बाय, स्केल कसं लिहितात त्याच्यानुसार, एफ डिवाइड बाय काय लिहिणार रे, इथपर्यंत उंची किती असते, एफ डिवाइड बाय इथपर्यंतचा हा त्रिकोण घेतला ना मी, तो किती असेल बरं काही, एफ डिवाइड बाय एच मायनस एच. बोला बरोबर केलं का. हा आहे टावरची उंची मायनस केली मी, तो टोटल एच आहे, एच मायनस हा छोटा एच जर केला ना मी, छोटा एच जर केला ना मी, तुम्हाला काय दिसायला भेटेल, ही वाली उंची. तो हा एक त्रिकोण आहे आणि दुसरा हा एक त्रिकोण आहे. मी अप्लाय करतोय सिमिलर ट्रायंगल. मग सिमिलर ट्रायंगल जर वापरत असेल तर मी एफ डिवाइड बाय दिस डिस्टन्स अँड दिस डिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट, सो एफ डिवाइड बाय एच मायनस एच. इथपर्यंत क्लिअर झालं असेल. इज इक्वल टू काय करणार बरं का, हे वाला अंतर इथून ते इथपर्यंत, हे अंतर किती आहे रे, पेन बदलावा, हे वाला अंतर किती आहे रे, तर इथून ते इथपर्यंत अंतर आहे आर, छोटा आर, आर डिवाइड बाय इथून ते इथपर्यंत अंतर किती आहे रे, कॅपिटल आर. सो देअर फोर पहिले इक्वेशन तुम्हाला टावरची जे काही त्रिकोण होते, टावरचे त्रिकोण, त्या त्रिकोणावरून तुम्हाला काय इक्वेशन भेटले, लिहून घ्या पटकन. एफ डिवाइड बाय एच मायनस एच इज इक्वल टू आर डिवाइड बाय कॅपिटल आर. लिहिलं का पटकन सांगा. ठीक, मग आता आपण जाऊया इथपर्यंत. ही बात जर लक्षात आली असेल, आपण दुसरा त्रिकोण घेऊ. आता दुसरा त्रिकोण कोणता घ्यायचा आहे, तो हा पॉईंट, एक्सपोजर पॉईंट, ही आहे जमीन, हे आहे कॅपिटल एच, हे आहे कॅपिटल एच, हा आहे टावर. ठीक, हा इथं असतो आपला फोटोग्राफ, तो इथं कुठेतरी आपला फोटोग्राफ आहे. मग आता दिसायला काय भेटतं आहे, ही आहे व्हर्टिकल अँड कॅमेरा ॲक्सिस. सो देअर फोर खालचा पॉईंट एक आला, हा वाला एक आला. आपण टॉपच्या पॉईंटचं सगळं बोलून झालेलं आहे. आता आपल्याला बॉटमबद्दल बोलायचं. तो इथून ते इथपर्यंत अंतर किती आहे, आर. सो देअर फोर मी आता जो त्रिकोण जो कन्सिडर करेल ना, मी कोणता त्रिकोण कन्सिडर करेल, इथून तर इथून हा वाला एक त्रिकोण घेईल, आणि दुसरा कोणता घेईल, इथून तर हा वाला एक छोटासा हा वाला त्रिकोण घेईल. आली बात लक्षामध्ये. तो मी, कारण की मी अगोदरचा त्रिकोण कोणता वापरला, अगोदरचा त्रिकोण मी हा वाला वापरला बघा. हा इथून ते इथपर्यंत हा वाला त्रिकोण घेतला, आणि नंतर इथून ते इथपर्यंत हा वाला त्रिकोण. तो हा तर झाला, आता त्याचं काम झालं. आता आपण कोणतं घेत आहोत आपण घेत आहोत इथून ते इथपर्यंत हे वाला हा, राईट, आणि इथून ते इथपर्यंत हा वाला हा. अशी दोन त्रिकोण घेतो आपण. मग सिम्पल आहे, मग वापरा बरं का. तो समजा इथे एफ आहे, आणि खालचा कसं लिहिणार मी आता, एफ डिवाइड बाय एच, बरोबर का रे बघा. तो एफ डिवाइड बाय टोटल इथून तिथपर्यंत एच, एफ डिवाइड बाय एच इज इक्वल टू रेडियल डिस्टन्स इथून तिथपर्यंत किती आहे, तुम्ही म्हणणार आर नॉट. इथून इथपर्यंत किती, आर नॉट, डिवाइड बाय इथून तिथपर्यंत कॅपिटल आरच आहे. सो देअर फोर एफ बाय एच इज इक्वल टू आर नॉट डिवाइड बाय आर. लिहिलं काय बघा, लिहिलं का रे, कळालं का, कळतंय का. ज्याला नसेल कळालं सांगत चला बरं का रे, नुकसान नका करा स्वतःचा. हे रिलीफ डिस्प्लेसमेंट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तो ठीक आहे. देअर फोर मी आता काय करणार बरं का, माझ्याकडे काय आलं, माझ्याकडे पहिल्या याच्यावरून इक्वेशन आलं, एफ डिवाइड बाय एच मायनस टावर हाईट छोटा एच ठीक आहे, इज इक्वल टू काय होता, तो इज इक्वल टू होता आपला आर डिवाइड बाय कॅपिटल आर. हे इक्वेशन होतं. दुसरं इक्वेशन मी काय काढलं बरं का, एफ डिवाइड बाय कॅपिटल एच इज इक्वल टू आर नॉट डिवाइड बाय कॅपिटल आर. अशा पद्धतीने मी काढलं. तर मला फाइंड आउट काय करायचं आहे, माझं काम काय आहे, मला फाइंड आउट करायचं आहे डी. आणि डी काय असतो, डी इज इक्वल टू आर मायनस आर नॉट. याला म्हणतो रिलीफ डिस्प्लेसमेंट. मग आता तुम्ही याच्यावरून आर काढून घ्या. याच्यावरून आर किती येईल, हा वाला आर आहे आपला. ठीक, तो आर किती येईल बरं का, तर तुम्ही म्हणणार एफ इंटू आर डिवाइड बाय एफ इंटू आर डिवाइड बाय किती रे, व्यवस्थित लिहितो थांब. कसं करायला पाहिजे, पेन बदलायला पाहिजे. तो मला काय करायचं आहे, डी लिहायचं आहे, राईट. डी लिहायचं समजा मला, तुम्ही डी कसं लिहितो बघा, डी इज इक्वल टू आर मायनस आर नॉट. तो आर डायरेक्टली तुम्ही आता आर इज इक्वल टू काय असेल, एफ आर, हे पण वरती पण अवघडच आहे. आर इज इक्वल टू बघा बरं, चेक करा हे बरोबर येते का, एफ आर डिवाइड बाय एच मायनस एच, राईट. आणि आर नॉट किती येतोय, आर नॉट इज इक्वल टू
FR upon H. FR अपॉन एच, राईट. तर या दोघांचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर दोघांचं सबस्ट्रॅक्शन जर तुम्ही केलं तर काय येईल बरं का बघा, FR अपॉन एच मायनस FR डिवाइड बाय एच. FR डिवाइड बाय एच हे झालं आपला डी इज इक्वल टू आर मायनस आर नॉट ए. रिलीफ डिस्प्लेसमेंट काढतो आपण. मग काय होईल माहिती आहे का, FRH मायनस हे गुणाकार करतो आहे, FRH मायनस FRH कॅपिटल एच, आपण कॅपिटल एचची मायनस मायनस प्लस होऊन जाईल, मायनस प्लस होऊन जाईल. काय उरेल तो FRH, FR छोटा एच, FR छोटा एच डिवाइड बाय एच मायनस एच. तो FRH कटला उरत आहे काय फक्त FR छोटा एच डिवाइड बाय एच मायनस एच, राईट का. तो दिअर काय लिहिणार बरं का आपण, FR छोटा एच डिवाइड बाय एच मायनस एच डिवाइड बाय कॅपिटल एच, बरोबर का रे. हो. राईट. आणि आपल्याला एक माहिती आहे, काय माहिती बरं का, की R इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण, R इज इक्वल टू लिहिलं होता FR डिवाइड बाय एच मायनस एच असं लिहिलं होता. मग तुम्हाला दिसायला भेटलं की FR डिवाइड बाय एच मायनस एच, याच्यासाठी मी काय लिहू शकतो, हा जो काही एवढा पोर्शन आहे यासाठी मी काय लिहू शकतो, याच्यासाठी मी लिहू शकतो R. यासाठी काय लिहू शकतो मी, R लिहू शकतो. आरच लिहू शकतो, राईट. तो त्याच्यासाठी मी R लिहू शकतो. तो R आणि R नॉट मधला फरक लक्षात राहू द्या. हा R काय आहे, हा R टॉप ऑफ द टावर आहे. R इज इक्वल टू टॉप ऑफ द टावर. देअर फॉर द एक्सप्रेशन बिकम व्हॉट, तो रिलीफ डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू R मायनस R नॉट इज इक्वल टू R H डिवाइड बाय कॅपिटल एच, बरोबर आहे का रे. बघा चेक करा. हो. हा फॉर्म्युला आहे. हा आर काय असतो, हा आर असतो समजा, आर काय असतो माहिती आहे का, रेडियल डिस्टन्स फ्रॉम द प्रिन्सिपल पॉईंटपासून कुठपर्यंतचं अंतर आहे, टॉप ऑफ द टावर आहे ना, हा फोटोमध्ये आलेला टॉप ऑफ द टावर त्याच्यातला आर आहे, आणि बॉटम जो असतो त्याला आपण आर नॉट म्हणतो. तो आर काय लक्षात राहू द्या, एच म्हणजे टावरची हाईट आणि कॅपिटल एच म्हणजे फ्लाइंग हाईट, अशा पण आपल्याला दिसायला भेटतो. देअर फॉर रिलीफ डिस्प्लेसमेंट, ज्याला वाटते मला रिलीफ डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला पाठ करायचा आहे तो करून घेईल. तो डी इज इक्वल टू आर मायनस आर नॉट इज इक्वल टू आर एच डिवाइड बाय कॅपिटल एच. आर म्हणजे जो काही हाईट आहे, टॉप जो आहे ना, तो टॉप फोटोमध्ये आलेला, प्रिन्सिपल पॉईंटपासून टॉप फोटोमध्ये आलेला तो अंतर असतो स्मॉल आर. एच म्हणजे टावरची हाईट आणि कॅपिटल एच. मग तुम्हाला दिसायला भेटलं की आपला टावर थोडी मीन्स लेवलला राहणार आहे, आपला टावर मीन्स लेवलला राहणार नाही. मग कुठे असणार आहे, जिथं असेल तिथं तुम्ही लिहू शकता. देअर फॉर द फायनल एक्सप्रेशन बिकम डी इज इक्वल टू आर मायनस आर नॉट इज इक्वल टू छोटा आर टावरची हाईट डिवाइड बाय एच मायनस एच ॲव्हरेज करा, किंवा तुम्ही काय करू शकता, एच डॅटम. हा डॅटम म्हणजे काय, जर ग्राउंडवरती जर का आपला टावर असेल मीन सी लेवलपासून काहीतरी उंचावरती, तर ज्या उंचावरती असेल तो असतो आपला हा एच ॲव्हरेज. आलं लक्षामध्ये. तो आता मी जो काही एक्सप्रेशन काढलं होतं, मी एक्सप्रेशन काय अजून करून काढलं होतं की आपला टावर डायरेक्ट मीन सी लेवलला जे, त्यामुळे मी त्याचं एक्सप्रेशन कसं लिहित होतो, डी इज इक्वल टू आर एच डिवाइड बाय कॅपिटल एच असं लिहित होतो. परंतु आपला मीन सी लेवलवरती नाही, काहीतरी उंचीवरती, तो ज्या उंचीवर असेल ना ते मायनस करून टाका. तर आपण याला एच डॅटम म्हणून देऊ, एच डॅटम. हा झाला रिलीफ डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला. झाला का क्लिअर, रिलीफ डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला क्लिअर झाला. चला बघा सॉल्व करा आता उदाहरणं सॉल्व करण्याच्या अगोदर आपण समजून घ्या. बघा डिस्प्लेसमेंट जे काय आहे दोन गोष्टीमुळे होतं. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे एरर किंवा डिस्टॉर्शन दोन गोष्टीमुळे. एक तर ड्यू टू द ग्राउंड रिलीफ कशामुळे, स्केलमुळे, आणि ड्यू टू द टिल्ट ऑफ द कॅमेरा. राईट, पुढे गेलो. रिलीफ डिस्प्लेसमेंट कोणाला म्हणतात, इट इज डिफाईन ॲट द डिस्टन्स ऑफ द फोटोग्राफ ऑफ द इमेज ग्राउंड. तो फिक्सेशन इमेज प्रोजेक्टिंग द डॅटम प्लेन विच इज इमेज डिस्प्लेड ड्यू टू द टोपोग्राफिक रिलीफ. ऑल ऑब्जेक्ट अदर दॅन द ऑब्जेक्ट इन द प्लम पॉईंट डॅटम प्लेन आर डिस्प्लेस बिकॉज ऑफ द फोटोग्राफ आर पर्स्पेक्टिव्ह. लक्षात घ्या, तो पर्स्पेक्टिव्ह विजन असल्या कारणानं ते जे काही आहे ती उंची आपल्या फोटोग्राफमध्ये येऊन जाते. वाक्य वाचून घ्या, तुम्हाला बात कळून जाईल. ठीक आहे, तो एक्सप्रेशन ज्यांनी काढलेले, एक्सप्रेशन महत्त्वाचं नाही आहे, हे 3 पॉईंट लई महत्त्वाचे आहेत. बघा काय पॉईंट आहे ह्यावाला वाचतो पहिले. सगळ्यात अगोदर पॉईंट फॉर्म्युला काय काढला आपण, डी इज इक्वल टू आर एच डिवाइड बाय एच मायनस एच डॅटम. हा फॉर्म्युला आहे. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, की टावरची जर का उंची जास्त असली, टावर खूप जास्त उंच असला ना, तुम्हाला प्रश्न विचारतो मी. समजा 100 मीटरचा टावर आहे, तो 100 मीटरचा टावर आहे तेव्हा रिलीफ डिस्प्लेसमेंट काहीतरी येते. 200 मीटरचा जर का टावर असेल तर त्यासाठी रिलीफ डिस्प्लेसमेंट काय येईल, तुम्ही म्हणणार 100ला जो रिलीफ डिस्प्लेसमेंट येत होता त्याच्यापेक्षा जास्त येईल. का, कारण की डी इज द डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द टावर हाईट. तो टावर हाईट जेवढी जास्त असणार तेवढं रिलीफ डिस्प्लेसमेंट काय असणार आपलं, जास्त असणार. नंतर आर म्हणजे काय असतो बरं का, आर म्हणजे प्रिन्सिपल पॉईंटपासून, फोटोग्राफमध्ये प्रिन्सिपल पॉईंटपासून टॉप जो असतो ना आपला जो काही टावर बिवर असेल त्या टॉपचा जो पॉईंट फोटोग्राफमध्ये आलेला असतो तिथलं अंतर. मग हे जेवढं जास्त अंतर असेल तेवढं रिलीफ डिस्प्लेसमेंट आपलं काय असणार, जास्त असणार. ते पण बात आली.
आलं लक्षामध्ये. नंतर हे पॉईंट काय काय सांगितलं बघा, रिलीफ डिस्प्लेसमेंट डिक्रीज विथ इन्क्रीज द फ्लाइंग हाईट. बरोबर, कारण की युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, फ्लाइंग हाईट खाली आहे, तो रिलीफ डिस्प्लेसमेंट इन्क्रीज होईल जेव्हा फ्लाइंग हाईट काय होईल, कमी होईल. तो रिलीफ डिस्प्लेसमेंट काय होईल होताना दिसेल आपल्याला, जर का समजा, बरोबर आहे, कॉमन सेन्स आहे. मला एक बात सांगा, समजा ही जमीन आहे आणि जर विमान इथं जर का उडवत असेल, मी इथं जर का विमान उडत असेल, तर कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये व्हर्टिकल पॉईंट आला तुम्हाला ऑर्थोगोनल प्रोजेक्शन दिसायला भेटेल. पण जर का समजा विमान आपण इथं जर का उडवली, तर डायरेक्ट एवढे हे सगळे उंचवाले पण आपल्या फोटोमध्ये येऊन जाते. तो जेवढी जास्त उंची वाढेल तेवढा रिलीफ डिस्प्लेसमेंट आपला काय होऊन जातो, रिलीफ डिस्प्लेसमेंट जेवढी जास्त उंची ठेवणार तुम्ही, तो रिलीफ डिस्प्लेसमेंट आपला काय होईल बरं का, काय मेन्शन केलं, डिक्रीज ना, इन्क्रीज द डिस्टन्स ऑफ द प्रिन्सिपल पॉईंट. रिलीफ डिस्प्लेसमेंट डिक्रीज इन्क्रीज इन द फ्लाइंग हाईट बिकॉज ऑफ द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल अँड डिरेक्टली प्रोपोर्शनल. तर फॉर्म्युलावरून तुम्हाला ते बात लक्षामध्ये राहू द्यायला पाहिजे. पुढचा पॉईंट, रिलीफ डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असणार. लक्षात घ्या, रिलीफ डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असणार, डीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल कधी, आणि रॅडियली आउटवर्ड पण असणार. तो रॅडियली आउटवर्ड फॉर द पॉईंट अबोव द डॅटम प्लेन. काय म्हणायचं तात्पर्य काय बघा, हा आपला फोटोग्राफ होता, हा आपला प्रिन्सिपल पॉईंट होता, टावर आपला आला होता पिक्चरमध्ये, इथं कुठेतरी टावर आला होता, राईट का. या प्रिन्सिपल पॉईंटपासून इथून तिथं रॅडियल डिस्टन्स, याला कोणतं अंतर असतं, ते रॅडियली आउटवर्ड डिस्टन्स असतं. तो रॅडियली आउटवर्ड डिस्टन्स इथून ते इथपर्यंत आणि इथून ते इथपर्यंत आपण अंतर बघितलेला आहे, तो रॅडियली आउटवर्ड म्हणतो आपण. पण बात काय लक्षात घ्या, जर का समजा डॅटमच्या वरती जर का आपलं वस्तू असेल, डॅटमच्या बरोबर वरती किंवा ग्राउंडवरती कुठेतरी, तो डॅटमच्या अबो जर का कुठेतरी टावर असेल ना, तर डी जो काही येईल तो पॉझिटिव्ह येईल, आणि ते डिस्टन्स असेल ना, रॅडियल डिस्टन्स, ते रॅडियली आउटवर्ड असेल. पॉईंट लक्षात येते का. डॅटमच्या वरती काहीतरी इलिव्हेशनवरती एखादा ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरती एखादा टावर आहे, आणि तो टावर जो काही आहे ना, त्या टावरचं रिलीफ डिस्प्लेसमेंट पिक्चरमध्ये आलं आहे, तर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल. आणि जे आर असतात ना, हे आर नॉट, हे काय असतील बरं का, तर हे रेडियली आउटवर्ड असतील. रॅडियली आउटवर्ड डिस्टन्स असतील, ते लक्षात घ्या. डॅटमच्या वरती असेल तर डी पण पॉझिटिव्ह आणि आर हे काय असतील, रॅडियली आउटवर्ड असतील. दुसरा पॉईंट, पण जर का समजा डॅटम लेवल इथं आहे आणि टावर जो आहे ना, डायरेक्ट एवढा मोठा टावर आहे, डॅटमच्या खाली टावर, राईट का, तर लक्षात घ्या, डॅटमच्या खालची असणारी वस्तू जर का समजा रिलीफ डिस्प्लेसमेंटमध्ये जर काय येत असेल ना, तर ती काय येईल माहिती आहे का, तर रिलीफ डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल. आणि जे काही आर असतात ना, आर आणि आर नॉट, ज्याला रॅडियल डिस्टन्स म्हणतात तुम्ही, हे काय असतील आपले, रॅडियली इनवर्ड असतील. रॅडियली इनवर्ड असते. तर तेच पॉईंट इथं दिलेला आहे बघा, तो पहिले दोन पॉईंट. रिलीफ डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह अँड रेडियली आउटवर्ड फॉर द पॉईंट अबो द डॅटम प्लेन अँड निगेटिव्ह अँड रॅडियली इनवर्ड पॉईंट बिलो द डॅटम प्लेन. तो हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे, परीक्षेसाठी लक्षामध्ये राहू द्या. पुढे काय बरं का आता, तो नोट रिलीफ डिस्प्लेसमेंट इज 0. सांगा बरं का आता, रिलीफ डिस्प्लेसमेंट म्हणजे उंची येणार नाही, कधी येणार नाही बघा. रिलीफ डिस्प्लेसमेंट इज 0 पॉईंट व्हर्टिकली बिलो. हे बघा, व्हर्टिकल फोटोग्राफ आहे, ठीक आहे, हा एक्सपोजर पॉईंट आहे, हा आपल्या अशा पण एक्सपोजर एवढा एरिया घेतोय. हे काय झाली, व्हर्टिकल अँड कॅमेरा ॲक्सिस, हे झालं ग्राउंड. आता मी तुम्हाला काय विचारतोय, मला सांगा, रिलीफ डिस्प्लेसमेंट 0 कधी असेल, सांगा बरं रे, कोण सांगाल. तर तुम्ही काय म्हणणार, या बरोबर व्हर्टिकल ॲक्सिसच्या खालचा जो पॉईंट असेल ना, इथं एखादा टावर जर आला असेल ना, तर त्याच्या रिलीफ डिस्प्लेसमेंटच येणार नाही, तर तोच पॉईंट आहे, राईट का. सो नोट दॅट रिलीफ डिस्प्लेसमेंट इज 0 फॉर द पॉईंट लाईज व्हर्टिकली बिलो एक्सपोजर स्टेशन. तर एक्सपोजर स्टेशनच्या खालचा बरोबर जो काही पॉईंट असेल ना, त्याचं रिलीफ डिस्प्लेसमेंट 0 असणार. एवढे हे 3 पॉईंट तुमच्या माहितीसाठी लक्षामध्ये राहू द्या, ठीक आहे. तो हे सगळे पॉईंट आपण वाचून झाल्यानंतर आपण उदाहरणाकडे जातो. आता हे उदाहरण 2016चं आहे, तो सॉल्व तर काही पण करू शकतो आपण, ते झालेले पण असणार. आपण हे वाले घेऊ, सोपे घेऊ पहिले बेसिकला. बघा बरं, सोपं नसेल या पण अवघडच असेल. तुम्हाला काय काढायला लावलं आहे बघा बरं. डिटरमाइन द डिस्प्लेसमेंट ऑफ द टॉप ऑफ द टावर विथ रिस्पेक्ट टू द इमेज ऑफ द बॉटम इफ द इलिव्हेशन ऑफ द बॉटम ऑफ द टावर 1200 मीटर अबोव. चला, गिवन डाटा काय काय दिलाय मला एक एक करून सांगा. स्मॉलेस्ट देऊन आहे 100 मीटर. हां, तो ठीक आहे. डिस्टन्स फ्रॉम द प्रिन्सिपल पॉईंट, ठीक आहे, कोणता वाला उदाहरण ते मला बघून घेऊ द्या. उत्तर बित्तर आल्यावरती, हां, तो टावर ए बीवाला आहे ना. तो आता काय काय दिले बरं का, चला बोला काय काय सांगत होते तुम्ही. तो टावर ए बी 100 मीटर हाय ॲपियर इन द व्हर्टिकल फोटोग्राफ. 100 मीटर उंचावरती, म्हणजे याचं मिनिंग काय होतं आहे बरं का, छोटा एच. या टावरची हाईट किती आहे, 100 मीटर, एवढी तर बात मला कळाली. द फ्लाइंग हाईट ऑफ द एअरक्राफ्ट, तो फ्लाइंग हाईट ऑफ एअरक्राफ्ट फ्लाइंग आहे म्हणजे कॅपिटल एच दिला आहे वाटतं तुम्हाला. तो कॅपिटल एच किती आहे रे, 3500 मीटर. द डिस्टन्स ऑफ द इमेज ऑफ द टॉप ऑफ द टावर फ्रॉम द प्रिन्सिपल पॉईंट. चला कोण सांगेल काय, कोण सांगेल इथून तर इथपर्यंत, याचा मिनिंग काय होतोय, स्मॉल आर.
तो स्मॉल आहे बघा. तो डिस्टन्स फ्रॉम द इमेज ऑफ टॉप ऑफ द टावर अँड द प्रिन्सिपल पॉईंट इज 8 सेंटीमीटर. तो स्मॉल आरचा अंतर तुम्हाला 8 सेंटीमीटर दिलेला आहे. राईट, स्मॉल आर पण झाला. डिटरमाइन द डिस्प्लेसमेंट ऑफ द टॉप ऑफ द टावर. तो टॉप ऑफ द टावर विथ रिस्पेक्ट टू द इमेज. तुम्हाला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचा आहे. राईट, आणि डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचा आहे. इलिव्हेशन ऑफ द बॉटम ऑफ द टावर. तो टावर जो काही आहे त्या टावरचा जो इलिव्हेशन आहे बॉटम ऑफ द टावर, तो आपला टावर कुठे आहे? तो टावर 1200 मीटर मीन सी लेवलपासून 1200 मीटर उंचावरती तो टावरचा बॉटम आहे. तो देअरफॉर फॉर्म्युला काय असतो आपला रिलीफ डिस्प्लेसमेंटचा? तर रिलीफ डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू छोटा आर टावरची हाईट डिवाइड बाय कॅपिटल एच मायनस इलिव्हेशन डॅटमचं. राईट का, डॅटम असं म्हणतो आपण, डॅटम. मग मला सांगा आर किती दिलं आहे त्यांनी? तो आर दिले तुम्हाला 8 सेंटीमीटर इंटू टावरची हाईट किती दिले? 100 मीटर. तो 100 मीटर युनिट सगळं लिहितो आहे डिवाइड बाय एच मायनस एच. तो एच किती आहे? एच किती दिला आहे त्यांनी? 1500. कॅपिटल एच 1500 दिला आहे. 1500मधून 1200 मायनस करून सांगा. 3500मधून 1200 मायनस करा. 3500 मायनस 1200 किती मीटर येईल? 2300. तो 2300 मीटर. तो 2300 मीटर. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल? हे मीटर कटलं, हे मीटर कटलं, हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 8 डिवाइड बाय 23 करून टाका, तुम्हाला डायरेक्ट सेंटीमीटरमध्ये उत्तर भेटेल. सो 8 डिवाइड बाय 23 सेंटीमीटर इज अवर आन्सर रिलीफ डिस्प्लेसमेंट डायरेक्टली. 0.3478. तो 0.35 सेंटीमीटर 0.3478 आहे. त्याला करस्पॉन्डिंग 0.35 सेंटीमीटर आपण म्हणू शकतो. कळालं का रिलीफ डिस्प्लेसमेंट कसं काढतात? हो. चला पुढे जा. द डिस्टन्स फ्रॉम द प्रिन्सिपल पॉईंट ऑफ द इमेज ऑन द फोटोग्राफ इज. चला पटकन सांगा हे काय आहे रे? प्रिन्सिपल पॉईंट ऑफ द इमेज. द डिस्टन्स फ्रॉम द प्रिन्सिपल पॉईंट टू द इमेज ऑन द फोटोग्राफ 5.4 सेंटीमीटर. द इलिव्हेशन ऑफ द ऑब्जेक्ट अबो द डॅटम इज 240. व्हॉट इज द रिलीफ डिस्प्लेसमेंट ऑफ पॉईंट ऑफ द डॅटम स्केल? पॉईंट डॅटम स्केल A1 इज समथिंग अँड द फोकल लेंथ ऑफ द कॅमेरा इज 20 सेंटीमीटर. तो फोकल लेंथ पण दिलेली आहे, स्केल पण दिलेली आहे. तर तुम्ही त्याच्यावरून काय काढू शकतात पहिले सांगा. या स्केलवरून आणि या फोकल लेंथवरून आपण काय काढू शकतो? कोण सांगेल? H minus H average. आपण काय काढू शकतो? फक्त कॅपिटल एच काढू शकतो. राईट का? तो कॅपिटल एच फ्लाइंग हाईट आपण काढू शकतो. फ्लाइंग हाईट आपल्याला जरुरी लागणारच असते. आपण करा आता, आपलं काम होऊन जाईल. काय करायचं बघा, काय करणार बरं का मी. तो कॅपिटल एच मला काढायचा आहे. कॅपिटल एच मी कसं काढणार? स्केल इज इक्वल टू एफ डिवाइड बाय एच मायनस एच डॅटम. असा फॉर्म्युला असतो आपला स्केलचा, ज्याला म्हणतो आपण कोणती स्केल? डॅटम स्केल. मग स्केल किती दिली? 1 डिवाइड बाय 10,000 का किती येते? किती शून्य येते? 4 शून्य. 1 2 3 4 शून्य इज इक्वल टू एफ दिलं आहे का त्यांनी? फोकल लेंथ ऑफ कॅमेरा 20 सेंटीमीटर. तो 20 सेंटीमीटर डिवाइड बाय कॅपिटल एच फ्लाइंग हाईट आपल्याला माहीत नाही, पण इलिव्हेशन माहिती आहे का की डॅटमपासून इलिव्हेशन किती? 240. मला तुम्ही एक उत्तर सांगा की हा कॅपिटल एच किती येईल मीटरमध्ये? हे काल घेतले मी सगळे. किती येते रे? 2240. तो 2000 येते का? 2000. हो. ठीक आहे, तर 2000 येते. मग 2000 मीटर हे जे काही आहे आपलं कॅपिटल एच येतोय. तो कॅपिटल एच 2000 मीटर येतोय हे तुम्हाला यायला पाहिजे. तुम्हाला इकडे तिकडे कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. आता रिलीफ डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला काय असतो? आर एच डिवाइड बाय एच मायनस एच डॅटम. ठीक, डी काढायचा आहे. मग आता आर किती बरं का? हॅलो. हा 2240 येत आहे. हा 2240 ना. मग 2240. ठीक, 2240 मीटर. आता मी काय करणार बरं का, लक्ष द्या. आर किती आपला? आर किती आपला? तो आर किती म्हणले त्यांनी? किती मेन्शन केले? 5.4. ठीक आहे, 5.4. तो 5.4 इंटू टावरची हाईट दिली का रे? टावरची हाईट पण दिलेली नाही. डॅटम 240 काय दिले बघा बरं का. द इलिव्हेशन ऑफ ऑब्जेक्ट अबो द डॅटम इज 240. व्हॉट इज द. मग तुम्ही मला सांगा टावरची हाईट काय असेल? ॲक्च्युली त्यांनी सांगायला पाहिजे होतं काही. 240 बघा, डिस्टन्स फ्रॉम द प्रिन्सिपल पॉईंट ऑफ द इमेज फोटोग्राफ 5.4. इलिव्हेशन ऑफ ऑब्जेक्ट अबो डॅटम 240. तो इथे हे तर ॲक्च्युली बॉटम असेल ना त्याला. स्मॉल एच असेल ना. तो स्मॉल एच डॅटम येतो आपला. तो आपला एच डॅटम आहे. तो एच डॅटम आहे. त्याची उंची किती आहे ती आपल्याला माहीत नाही. दिसत नाही पडत ना. उंची काही दिलेलीच नाही वाटतं. उंची दिलेली नाही आहे. तर उंची काही दिलेली नाही आहे. आपण काय काय काढू शकलो? आपण हा बॉटम काढू शकलो पूर्ण. रिलीफ डिस्प्लेसमेंट दिले का? रिलीफ डिस्प्लेसमेंट पण दिलेली नाही. तो ही गोष्ट दिलेली आहे, ही पण दिलेली आहे. हे काही मात्र दिलेलं नाही गड्या. तर उंची काय घ्यावी तो प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन जरा चुकू शकतो ना मग तो. उंची दिलेली नाही त्यांनी.
उंची दिलेली नाही. टावरची उंची द्यायला पाहिजे. खरं ठळकपणे तुम्ही गेटचे उदाहरण पण सॉल्व्ह केले. डेटम सारखंच असेल ना. काय एच आणि एच डेटम सेमच असेल ना. एच आणि एच डेटम सेम असेल असं आपल्याला पकडावं लागेल, तर उत्तर काढावं लागेल मग. कारण त्यांनी तसं काही दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ती कंडिशन आपण डिरेक्ट घेऊ शकतो. ठीक आहे, मग घ्या सॉल्व्ह करा. चला, सो डॅटम जे काही आहे डॅटमवरती टावर आहे असं अजून करून सॉल्व्ह करा. किती येते सांगा. जर डॅटमवरती टावर आहे हे अजून करून जर काढलं तर छोटा एच तुम्ही काढू शकतात. किती येईल बरं का. कसं काढतो आपण आता, कॅल्क्युलेशन कसं करतो. जर का टावर याच्यावरती जर असला याच्यावरती, तर आपण काय करतो, आर एच डिवाइड बाय कॅपिटल एच. आणि यांनी काय म्हणलं आहे, इलिव्हेशन ऑफ ऑब्जेक्ट म्हणलं येणार आहे अबो द डॅटम. इलिव्हेशन ऑफ ऑब्जेक्ट मेन्शन केलं आहे त्यांनी. इलिव्हेशन जर का केलं आहे याचा अर्थ ग्राउंडवरती टावर आहे, डॅटमवरती नाही आहे. ते काहीतरी पॉईंट सुटून जातो आहे. तुम्ही 240 करून उत्तर काढून घेणार, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही याचं उत्तर तुम्ही 240 टाकणार, याचं उत्तर तुम्ही 240 टाकणार, आरची व्हॅल्यू पण टाकून देणार आणि एचची व्हॅल्यू तुम्ही काय टाकणार, एच मायनस एच ॲव्हरेज तो काय असेल तो तुम्हाला काय दिसायला भेटेल, हा 2000 इथे असेल खाली. तसं जर केलं तर उत्तर येऊन जाईल, पण मग उदाहरण मॅटर करून जाईल. ठीक आहे, चला उत्तर सांगून घ्यायचं काय काय. याचं उत्तर आहे 5.4 गुणिले किती येते 240 मीटर डिवाइड बाय हे किती मीटर आहे खालचं, तो खालचं आहे 2000 मीटर. का रे 2000 मीटर. मीटर कटला, शून्य कटला राईट का. तो उत्तर जे असेल लिहून टाका 0.648 मीटर. 0.648 मीटर येते, तुम्ही लिहून घ्या त्याला. गेटचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करून घेतले आपण. 0.648 सेंटीमीटर काढलं ना. अरे मी वाचून दाखवलं दादा, तुम्हाला उत्तर वाचून दाखवलं. 0.648 सेंटीमीटर कागदावर येऊन इथं त्याने जे दिलेलं आहे ते उत्तर. तो डी इज इक्वल टू 0.648 मीटर इज द आन्सर, सेंटीमीटर इज अ आन्सर. ठीक आहे, तो जे आन्सर आहे तुम्ही बघा, हेच येते का तुमचं, हे येत असेल तर ठीक आहे. ठीक आहे, तो पळवा पुढे. तेच येते पण कन्सेप्ट बसत नाही पुढे. आता पुढे जर गेला तर काय, डिस्टन्स ऑफ द इमेज ऑफ द पॉईंट 230 मीटर अबोव द मीन सी लेवल. चला सॉल्व्ह करा, उत्तर सांगा. डिस्टन्स ऑफ द इमेज ऑफ द पॉईंट, डिस्टन्स ऑफ द इमेज ऑफ द पॉईंट 230 मीटर अबोव द मीन सी लेवल फ्रॉम द प्रिन्सिपल पॉईंट 34.8 mm. डिटरमाइन द रिलीफ डिस्प्लेसमेंट फ्लाइंग हाईट 1600 मीटर. डिस्टन्स ऑफ इमेज ऑफ पॉईंट 230 मीटर अबोव मीन सी लेवल. डिस्टन्स ऑफ इमेज ऑफ 230 अबोव द मीन सी लेवल. डिटरमाइन द रिलीफ डिस्प्लेसमेंट फ्लाइंग हाईट पण दिलेली आहे. ठीक आहे, चला काढा. काय काय करणार, रिलीफ डिस्प्लेसमेंट डी इज इक्वल टू 0.5 34.8. तो 5 mm ना, 5 mm दाखवतो उत्तर. आता बघा 34.8 इंटू डिस्टन्स ऑफ द इमेज. तो डिस्टन्स ऑफ इमेज 230 मीटर अबोव द डॅटम. तो अबोव द मीन सी लेवल, अबोव द मीन सी लेवल, तो अबोव द मीन सी लेवल 230 म्हणताय का. डिस्टन्स ऑफ द इमेज, ओके. तो डिस्टन्स ऑफ द इमेज म्हणजे समजा मीन सी लेवलच्या वरती 230 म्हणताय, हे 230, मग हे 230 आहे. टावर डायरेक्ट मीन सी लेवलवरती ठेवलेलं आहे. 230 त्याची उंची आहे आणि ते आपल्या याच्यामध्ये जात आहे. आणि इथं जाऊन ते किती देते बरं का, प्रिन्सिपल पॉईंट लेवल फ्रॉम द प्रिन्सिपल पॉईंट 34.8. तो किती करणार मी, 230 डिवाइड बाय डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट इमेज आहे ना, ते डिस्टन्स ऑफ एन इमेज ऑफ पॉइंट येते. डिस्टन्स ऑफ इमेज ऑफ पॉईंट 230 अबोव द मीन सी लेवल फ्रॉम द प्रिन्सिपल पॉईंट 34.8. तो पॉईंट मेन्शन करताय, हा आपला काय मीन सी लेवल आहे. इथं काहीतरी एखादा टावर बिवर असेल, हे आपला फोटोग्राफ आहे. हा वाला हे पॉईंट आला इथं, ठीक. हा वाला पॉईंट आला, नंतर दुसरा पॉईंट कोणता येईल, हा वाला एक पॉईंट येईल त्या फोटोग्राफमध्ये. हे वाला अंतर आपण बघत आहोत. तो डिस्टन्स ऑफ द इमेज ऑफ द पॉईंट 230 मीटर अबोव द डॅटम. तो हे डॅटम आहे समजा, हे 230 मीटरचा टावर आहे. तो हा 200 मीटरचा टावर आहे, एच आहे आपला, राईट. 230 मीटरचा टावर आहे. नंतर काय करणार बरं का आपण, आता म्हणले की पॉईंट म्हणले ना, म्हणजे हा पॉईंट कोणता असणार आपला, हवाला पॉईंट. तर तुम्हाला आर दिला आहे त्यांनी, आर 34.8. मग आर 34.8 दिला आहे, मग झालं काम. मग डी कसा काढणार मी, डी इज इक्वल टू आर एच डिवाइड बाय कॅपिटल एच. जेव्हा डॅटमवरती असतो तेव्हा कॅपिटल एच घेतो आपण. मग सांगा आर किती, रेडियल डिस्टन्स 34.8 इंटू
हा किती आहे 230, हाईट ऑफ टावर 230 डिवाइड बाय कॅपिटल एच 1600 मीटर. तो मीटर कटला शून्य कटला 34.8 गुणिले 23 डिवाइड बाय 160. याचं उत्तर दिसं आहे 5 mm. याचं उत्तर किती आहे 5 mm. याला पण तसंच करा बरं का मागच्याला. तो डिस्टन्स फ्रॉम द प्रिन्सिपल पॉइंट टू इमेज ऑन द फोटोग्राफ 5.4. ठीक आहे. द डिस्टन्स फ्रॉम द प्रिन्सिपल पॉइंट ऑफ द इमेज ऑन द फोटोग्राफ येतो. ओके. इलिव्हेशन ऑफ द ऑब्जेक्ट अबोव द डॅटम सी लेवल ही 240. ओके. मग ही जी काही आहे हाईट झाली आपली, हाईट झाली. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा डॅटम आहे आणि हे टावर डॅक याच्यावरती. मग फॉर्म्युला डी इज इक्वल टू आर एच डिवाइड बाय कॅपिटल एच वापरा. हे 240 टाका. ठीक आहे. 240 त्यांनी दिले टावरची हाईट, आर पण त्यांनी दिलेला आहे आणि तुम्हाला एच काढायचा होता. एच या स्केलवरून काढून घ्या. तो स्केलवरून कॅपिटल एच काढून घेतला, आर एच डिवाइड बाय एच करून टाकून आपलं उत्तर राईट का. तर याचं उत्तर पण येऊन गेलं होतं 0.648. आता पुढचं घ्या. झालं का. हे काय आता डिटरमाइन द हाईट ऑफ टावर. चला हाईट ऑफ टावर काढायची बरं का. आता हाईट ऑफ टावर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. डाटा काय काय दिला बघा. अ टावर फ्लाइंग हाईट ऑफ द ॲव्हरेज इलिव्हेशन 800 मीटर अबोव द मीन सी लेवल. तो फ्लाइंग ऑन द टावर काय म्हटले, फ्लॅट एरिया हॅव्हिंग ॲव्हरेज इलिव्हेशन 800 मीटर अबोव द मीन सी लेवल. अ टावर लाईंग अबोव द फ्लॅट एरिया. ओके. तो टावर एका फ्लॅट एरियावरती आहे, मीन सी लेवलपासून 800 मीटर उंचावरती येतो. वाज फोटोग्राफ विथ द कॅमेरा हॅव्हिंग फोकल लेंथ 24 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन द इमेज ऑफ द टॉप अँड बॉटम ऑफ द टॉप आणि बॉटम पण दिलेली तुम्हाला. तो डिस्टन्स बिटवीन द इमेज ऑफ टॉप अँड बॉटम ऑफ द टावर इज 0.34. चला सांगा हे काय दिलं बरं का. काय दिलं आहे. रिलीफ डिस्प्लेसमेंट. डायरेक्ट रिलीफ डिस्प्लेसमेंट दिले तुम्हाला. टॉप आणि बॉटम दिलेले आहे तुम्हाला. रिलीफ डिस्प्लेसमेंट दिलेले. दो लाईन ए बी 200 मीटर लॉंग ऑन द ग्राउंड मेजर 12.2 सेंटीमीटर ऑन द सेम फोटोग्राफ. डिटरमाइन द हाईट ऑफ द टावर डिस्टन्स. तो हाईट ऑफ टावर तुम्हाला काढायची आहे राईट. नंतर आर के दिला आहे बरं का. डिस्टन्स ऑफ द इमेज टॉप ऑफ द टावर 8.82 अँड प्रिन्सिपल फ्रॉम द प्रिन्सिपल पॉईंट. तो मी एक काम करतो. मला त्यांनी दिलेलं काय काय आहे. मला त्यांनी दिलेलं आहे आर दिलेला आहे. तो काय असतो, रिलीफ डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर एच डिवाइड बाय कॅपिटल एच असा असतो आपला फॉर्म्युला. ठीक आहे. कॅपिटल एच किंवा तुम्ही एच मायनस एच पण करू शकतात. आता बघा एच मायनस एच ॲव्हरेज, एच डॅटम. आर किती आहे हा दिला आहे 8.92. डिस्टन्स ऑफ द इमेज टॉप ऑफ द टावर 8.92. ओके. एच किती दिला आहे. एच म्हणजे टावरची एच आपल्याला काढायची. ओके. हे फाइंड आउट करायची. डी त्यांनी दिलेला आहे. आता काढायचा आहे एच मायनस एच ॲव्हरेज काढायचं आहे. तो एच मायनस एच ॲव्हरेज जर का तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही कसं काढणार. तुम्ही सिम्पल करून काढणार. कसं काढणार बरं का बघा. तो एफ इज इक्वल टू एस इज इक्वल टू स्केल दिली ना त्यांनी तुम्हाला. तो स्केल इज इक्वल टू एफ डिवाइड बाय एफ मायनस एच ॲव्हरेज इज इक्वल टू काय दिलं आहे बरं का. लाईन 200 मीटर लॉंग ऑन द ग्राउंड मेजर 12.6. तो वरती किती आहे 12.2 सेंटीमीटर डिवाइड बाय ग्राउंडवरती किती आहे 200. फोकल लेंथ किती दिली का रे. फोकल लेंथ दिली 24. इथे 24 करतो राईट. आणि हा कॅपिटल एच किती आहे आपला. हा असा एच आहे की इलिव्हेशन किती दिलं आहे. इलिव्हेशन दिले 800 मीटर. तर एक काम करा, मला तुम्ही कॅपिटल एच सांगा. नाही तर डायरेक्ट सरळ याचं उत्तर किती येईल हे पण सांगून दिलं असं तरी चाललं असतं. हे या पूर्णला एक्स मानून, हे पूर्ण एक्स आहे असं अजून करून मला उत्तर सांगा किती येईल. डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून उत्तर मीटरमध्ये भेटून जाईल तुम्हाला. 1193.44. तो लय मोठं उत्तर काढतेस का तू. काय म्हणली. 1193.44. 93.44. तो हे डायरेक्ट उत्तर कशाचं काढलं तू. एच मायनस एचचं उत्तर काढलंस बरोबर. नाही एचचा काढ. फक्त एच काढलं का. ठीक आहे. एचचं काढलं तू 1193 समथिंग राईट का. तो एचचं उत्तर एवढं काढलं. मग आता आपला फॉर्म्युला वापर आणि मला सांगा हा छोटा एच किती असेल. फॉर्म्युला कसा वापरायचा लक्ष द्या. डी इज इक्वल टू आर दिलेला आहे आर एच डिवाइड बाय कॅपिटल एच मायनस एच ॲव्हरेज. ते काय असेल ते. डी दिला आहे टाका, आर दिला आहे टाका, एच काढायचा आहे राहू द्या जसा तसा. आणि याची व्हॅल्यू किती आहे 1193.44 मायनस 800 असं करा आणि मला टावरची उंची किती आहे सांगा. 14.99. 15 मीटर. हां 15 मीटर उत्तर देते गड्या. हो ठीक आहे. तो 15 मीटर उत्तर यायला पाहिजे.
तो तुम्हाला आता कन्सेप्ट जे काही हळूहळू गोष्टी कळत असतील, उदाहरण कशा पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. तो बघा अजून खाली पण उदाहरण दिलेलं आहे. काय केलं मी, काहीच केलं नाही आहे, सरळ सरळ कन्सेप्ट वापरली आहे. तुम्हाला जर फॉर्म्युला विसरली बी तरी तुम्हाला ऐन वेळेस काढता यायला पाहिजे तो. नंतर बघा, अ टावर पिके 50 मीटर हाय ॲपियर इन द व्हर्टिकल फोटोग्राफ टेकन ॲट अ फ्लाईट अल्टिट्यूड 2500. चला उत्तर सांगायचं पटकन, मी सोडवतो त्याला, सांगू तुम्ही उत्तर.